नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहायचं आहे. तर इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला मापे ब्लाऊजवरून कोणकोणती घ्यायची असतात हे पाहूया. तर पहा, सर्वात पहिल्यांदा घ्यायचं आहे उंची, छाती, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा. आता तुम्हाला जर मागचा गळा मोजायचा असेल तर मोजू शकता किंवा मागची गळा पट्टी. तर पट्टी जी असते ती कस्टमर पहा सांगतो मला एवढी पट्टी हवी आहे, तेवढी पट्टी हवी आहे. तर त्यानुसारच आपल्याला ती पट्टी ठेवायची असते. म्हणून शक्यतो आपण ही पट्टी मोजून घ्यायची. मागची गळा पट्टी, कटोरी, हुक पट्टी, शोल्डर पट्टी, बाही, दंडघेर आणि मुंडाघेर. मुंडाघेर तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागतो, महत्त्वाचं आहे मुंडाघेर मोजणं, तरच ब्लाऊजचं फिटिंग जी आहे ते परफेक्ट येतं. तर इथं कोणकोणती मापी घ्यायची असतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ती कशी घ्यायची आता हे पाहूया. तर ब्लाऊजला पहा या पद्धतीने हुक आहेत, तर ते हुक लावून घ्यायचे. बटन असेल तर बटन लावून घ्या. पूर्ण बटन्स किंवा हुक असतात ते लावून घ्यायचे. लावून घेतल्यानंतर जर ब्लाऊज पहा जास्त जर खराब असेल तर तुम्ही इस्त्री करून घ्या. आता इथे ब्लाऊजची उंची मोजायची. तर ब्लाऊजची उंची मोजताना आपल्याला नेहमी पाठीमागून उंची मोजायची असते. तर इथे जे शोल्डर जोडलेलं आहे, इथे हे पहा एकदम असं बरोबर पकडायचं आणि इथून मी ब्लाऊजची उंची मोजणार आहे. तर किती येते पहा, 12.25. तर आपण इथे 12.5 इंच घेऊया. ठीक आहे. तर इथं मी 12.5 इंच घेणार आहे ब्लाऊजची उंची. आता इथे मी लगेचच इथली गळापट्टी मोजून घेते. तर पहा, 4.25ला 1 पॉईंट कमी म्हणजे 3.5 आणि वरती 1 पॉईंट अशी आहे. तर ही पट्टी आपण 3.5 इंच धरायची. ठीक आहे. 3.5 इंच आपण ही पट्टी ठेवणार आहे. ठेवल्यानंतर इथे लगेचच मी शोल्डर पट्टी किती आहे हे पाहते. पहा, 2.5 इंचाला 1 पॉईंट कमी 2.25 इंच आपण इथं ही, किंवा 2.5 इंच, म्हणजे जर तुम्हाला मोठी हवी असेल तर 2.5 इंच असं ही शोल्डर पट्टी घ्यायची. आता मुंडाघेर लगेचच मोजून घ्यायचा. आपण जी पाठीमागची मापे घेतोय तर सरळ सरळ सगळी मापे आपण पाठीमागचीच घ्यायची. आता इथे हा जोड जो आहे तो व्यवस्थित ठेवून आता इथे हे पहा माप मोजायचं. 7.25 इंच हा मुंडाघेर येतोय. तर 7.25 इंच इथं मुंडाघेर लिहून घ्यायचा. अजून एकदा मोजून घेऊ. 7.5 भरला पहा परत. तर यासाठी आपण प्रत्येक माप डबल डबल मोजणार आहे. तर 7.5 इंचच आहे. पाठीमागील सर्व मापे आपली झालेली आहेत. आता पुढची सर्व मापे घ्यायची आहेत. तर इथे पहा, हे शोल्डर असं व्यवस्थित करून हा गळा व्यवस्थित करून घ्यायचा. घेतल्यानंतर इथून आपल्याला गळा मोजायचा किती आहे, 5.5 इंच गळा आहे. किंवा तुम्ही या पद्धतीने असा टेप जर दुमडला ना तरी तुम्हाला तो गळा सापडणार आहे. पहा 5.5 इंच, पहा या पद्धतीने इथे 5.5 इंच गळा आहे. हुकपट्टी किती ठेवली आहे हे पाहूया. 7 इंच, इथे 7 इंच. आता काय राहिलं आपलं चेस्ट. चेस्ट मोजताना नेहमी पहा आपल्याला डबल असा हा ब्लाऊज पसरवायचा. पहा, मी हा ब्लाऊज असा पसरवून घेतला आणि इथे हा फिटिंगचा पॉईंट आहे. इथून तुम्ही हुकाची जी बाजू आहे ती मोजली तरी सुद्धा चालते. पहा किती येते, 8.5 इंच आणि असं डबल पहा 17 इंच. मग शक्यतो तुम्ही काय करायचं आहे, एक बाजू अशी नका मोजू या पद्धतीने. कारण कधी कधी काय होतं, कोणी ब्लाऊज स्टिचिंग करताना एक भाग कमी एक भाग जास्त असा स्टिच होतो पहा. तर त्यावेळेस आपल्याला म्हणून असं मोजायचं आहे. कोणताही ब्लाऊज असेल तर हे असं मोजायचं डबलमध्ये. किती आलं, 17. म्हणजे हा ब्लाऊज कितीचा आहे आपला, 34चा हा ब्लाऊज आहे. मग छाती किती लिहून घेतली मी, 34 इंच. कंबर सगळ्यात लास्ट मोजून घ्यायची. इथून पहा कटोरी किती आहे, 5.25 आणि 1 पॉईंट वरती आहे आणि इकडे पण 5.25 इंच आहे. तर आपण इथं सरळ सरळ 5.25 इंच अशी कटोरी लिहून घ्यायची. शक्यतो कटोरी जी आहे ती आपल्याला हुकाकडची जी पट्टी असते त्या बाजूची आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. इथून असं हे माप ठेवायचं आणि किती कटोरी येते हे पाहायचं. इथे
क्रॉसपट्टीसुद्धा मोजून घेऊ शकता, 2.25 इंच आहे. तर हे आपण आपल्या मापाने टाकणार आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीचं मेजरमेंट मी यावरचं नाही टाकणार. लगेचच बाही, इथे असं व्यवस्थित बाहीचं माप घ्यायचं आहे. पहा, व्यवस्थित बाही करून घ्यायची आणि माप टाकायचं आहे. 4.25 इंच बाहीची उंची आहे. आता इथून मी असं ही बाही ओपन करणार आहे, म्हणजे ब्लाऊज उलटा करायचा. ब्लाऊज उलटा केल्यानंतर पहा, हे व्यवस्थित असं सेंटर करून इथं टेप लावायचा आहे आणि दंडघेर आहे बरोबर 5 इंच. इथे पाहू शकता, बरोबर दंडघेर आपला 5 इंच आहे. आता काय राहील आपलं माप कमरेचं. तर इथे कमरेचं माप आपण नेहमी घेताना काय करतो, ही जी लूप पट्टी आहे ते सोडून आपण पूर्ण मेजरमेंट घेत असतो कमरेचा. आता इथे हुक पट्टी आहे, तर हुक पट्टी आपल्याला मापामध्ये घ्यायची आहे. तर पूर्ण असा राऊंड किती येतोय हे पाहूया. सव्वीस इंच आपली कंबर आहे. पहा, इथं आपलं हे लूक आहे आणि बरोबर 26 इंच कंबर आलेली आहे. तर इथे मी कमरेचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये कुठे कुठे काय काय वाढवायचं आहे हे मी सांगणार आहे. तर ब्लाऊजवरून मी पूर्ण मापे घेतलेली आहेत. आता बदल काय करायचा, ब्लाऊजची उंची आहे 12.5, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 13.5 इंचावरती उंची घेणार पेपर कटिंग करताना, किंवा जर डायरेक्ट ब्लाऊजवरती तुम्ही कटिंग करत असाल तरी सुद्धा. आता इथे छाती आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन झाले 10 इंच. 6.5 इंच इथं कमरेचा चौथा भाग येतोय, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. मग पहा किती होत आहेत, 7, 8, 9 इंच होत आहेत. पहा, तर इथं हे 9 इंचावरती आपण कंबर घ्यायची आहे. पुढचा गळा 5.5 इंच आहे, तर यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 6 इंचावरती गळा घेईन. मागची गळापट्टी 3.5 इंच आहे, यामध्ये सुद्धा अर्धा इंच प्लस करून 4 इंचावरती आपल्याला हे मेजरमेंट टाकायचं आहे. कारण अर्धा इंच कशामध्ये जाणार आहे, आपलं कंबरपट्टी लावण्यासाठी आपलं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे. कटोरी 5.25 आहे, तर ती तेवढीच ठेवायची. हुक पट्टी जी आहे ती 7 इंचाची आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस ती मोजायची आहे आणि जेवढी आहे तेवढीच ठेवायची. मग कटिंग करताना आपल्याला आता काही बदल नाही करायचा, जेव्हा स्टिच करू त्यावेळेस ती पाहायची आहे बरोबर आहे का. शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, यामध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन 3 इंचावरती शोल्डर पट्टी घ्यायची. बाही आहे 4.25, यामध्ये सुद्धा 1 इंच प्लस करून 5.25 इंच आपण बाहीची उंची घेणार आणि दंडघेरामध्ये 1.5 इंच प्लस करून 6.5 इंच. मुंडा घेर जो आहे तेवढाच ठेवायचा आहे, मुंडा घेरामध्ये काही बदल करायचे नाहीत. तर अशा पद्धतीने परफेक्ट ब्लाऊजवरून मेजरमेंट जे आहेत ते घ्यायची असतात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मापे घ्या आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज कटिंग करायला शिका. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.